हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. सर्वांना आजपासून सुरू होत आहे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, काल झालेला जो महाराष्ट्र राज्य परिषद शिक्षण आयुक्त कार्यालय इथे काही मुलं आमची गेली होती. मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये पण काही मुले गेली होती. त्या संदर्भात केलेला पाठपुरावा जो टेट 3च्या रजिस्ट्रेशन संदर्भात असेल आणि सेकंड फेजच्या संदर्भातील अपात्र गॅसच्या राऊंडच्या संदर्भात असेल किंवा विविध ज्या रजिस्ट्रेशन कधी होईल सुरू त्या संदर्भात ऑथेंटिक माहिती घेण्यासाठी आमची मुलं गेला असता काही अपडेट आलेली आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जो कोणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पूर्णत्न ऑथेंटिक आणि सत्य माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे की टेट 3च्या रजिस्ट्रेशन संदर्भात आणि अपात्र गॅसच्या राऊंड संदर्भात खूप मुलांच्या विचारणा कालपासून सुरू झालेली होती. मित्रांनो, सर्व मुलं लागले पाहिजे ही माझ्या या मताने मी तुम्हाला सांगत आहे की सर्व मुलं लागली पाहिजे. जसं प्रत्येक फेज माध्यम असेल, मराठी माध्यम आहे, उर्दू माध्यम आहे, इंग्रजी माध्यम आहे, हिंदी माध्यम आहे, सर्व माध्यमांचे 10% कपात झालेले आहेत. मित्रांनो, फक्त मराठीचेच कपात झालेला अशातला भाग नाही आहे. अपात्र गैरहजर रिक्त ह्या जागा प्रत्येक माध्यमाच्या आहेत. मित्रांनो, प्रत्येक माध्यमाच्या जागा यायलाच पाहिजे. मी त्या मताला सपोर्ट करतो, त्या मताचा मी आहे. आणि टेट आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की खूप मुलं म्हणतात की टेट 3ला जागा येणार नाहीत. साप असं नसते. हे जुन्या संसमान्यतेनुसार जागा असल्यामुळं त्या जागा हे टेट 3ला पण येत नाहीत. मित्रांनो, त्या संदर्भात मी ही तुम्हाला माहिती देत आहे की अपडेट काय झालेलं आहे काय नाही, आणि त्या जागा फ्रीज होतात किंवा समावेशच्या नावाखाली दुसऱ्यांना देतात. मित्रांनो, जे संस्थेच्या जिल्हा परिषदेमध्ये मर्ज करत आहेत. नांदेडमध्ये पण 78 शिक्षक मर्ज झालेले आहेत ह्या 8 दिवसामध्ये. मी तुम्हाला सांगतोय ते कसे. आता पहिला प्रश्न सर्वांना पडला आहे. पहिला मुद्दा असा की टेट 3च्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भात काय. तर हाच विचार न करण्यासाठी मुलं गेली होती. संघटनेची काही उर्दू माध्यमातील मुलं पण होते त्याच्या संदर्भामध्ये. तर टेट 3च्या प्रोसेससाठी मंत्रालय स्तरावरनं आयुक्त कार्यालयाला आलेलं आहे माहिती की तुम्ही लवकरात लवकर ही प्रोसेस सुरू करा. रजिस्ट्रेशन संदर्भात असेल आणि कंपनी निवड ह्या गोष्टी आय थिंक तलिस्मा कंपनीलाच रिन्यू होऊ शकेल असं मला वाटते. असं त्यांच्या त्या बोलण्याच्या ह्याच्यावरून लक्षात येत असं ते सांगत आहेत की लवकरात लवकर सुरू होण्यासाठी निर्देश दिले. मी मागं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की माननीय राज्यमंत्री साहेबांकडून ते निर्देश आलेले आहेत प्रत्येक अधिकाऱ्यांना. तर अधिकारी स्वतः ह्याच्यामध्ये ॲक्टिव्ह आहेत. खूप मुलांसाठी ते पॉझिटिव्ह विचार करतात. त्यामुळे त्यांना पण खूप काळजी आहे. मित्रांनो, लवकरच रजिस्ट्रेशन या महिन्यात सुरू करू असं त्यांनी आश्वासित केले. काल पण ते सांगितले की लवकरात लवकर आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करतो, कारण का त्या गोष्टी टार्गेटवर आहेत. टार्गेट असल्यामुळं लवकर काम होत असतात. मित्रांनो, आता तुम्ही म्हणताय की रजिस्ट्रेशन लवकर झालं म्हणजे जागा येतील का, अशातला भाग नाही आहे. जागा रजिस्ट्रेशन झालं म्हणजे त्याच्यानंतर खूप दिवसानंतर मग त्या गोष्टी प्रोसेस सुरू होतात. संचमान्यतेचा निकाल असेल, बाकीच्या गोष्टी उदाहरणामध्ये रोस्टर प्रत्येक जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषदेच्या राऊंड रोस्टर असतील, त्या रोस्टर क्लिअर होत नसतील तर जागा येत नसतात. परत मी तुम्हाला ह्याच्यावर सविस्तर सांगणारच आहे. एक दिवशी सांगलो आहे, आत्तापर्यंत सांगतच आलेलो आहे. आता परत पण तेच सांगतो. त्यामुळं रजिस्ट्रेशन झालं पवित्र पोर्टल म्हणजे जागा येतात अशातला भाग नाही आहे. मित्रांनो, त्यामुळं प्रत्येकाने असं नका सांगू की कधी होईल होणारच आहे आणि झालंच पाहिजे लवकरात लवकर. मी मानतोय, पण त्याच्यानंतर जागाच नसेल तर रजिस्ट्रेशन करून काय करणार मला हे सांगा ना तुम्ही. जागाच नसतील तर रजिस्ट्रेशन बाकीच्या गोष्टी आहेत. खूप 1 बिंदू 1 पद आहे. खूप मुलांचे असे आहेत, डबल आहेत. आणि आता रिसेंटमध्ये उर्दू माध्यमाचा राऊंड लागले, त्याच्यामध्ये खूप नवीन मुलं लागले. त्याच्यामध्ये आयसोलेटेड ही कन्सेप्ट आहे. उर्दू माध्यमाला ते माहिती आहे. त्या मुलामुळे खूप उर्दू माध्यमावर नुकसान झालेलं आहे. मित्रांनो, आयसोलेटेड ही भानगड काय आहे ते उर्दू माध्यमाच्या मुलांना ते माहितीच आहे. त्यामुळं गडबड करू नका. काही गडबडीमध्ये पण चुका होत असतात. चुका झाल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या नोकरीवर होत असतो. मित्रांनो, एकदा चान्स संधी गेली की गेली, मग ते परत येत नसते. त्यामुळे हेच चूक सेकंड फेजच्या दरम्यान झालेली आहे. परत एकाच मुलाचं 4 वेळेस सिलेक्शन झाल्यामुळं जागा खूप तिरिक्त राहिल्या, पण त्या जागा मुलांना भेटल्या नाही. ठीक आहे, त्यामुळे मी सर्वांना सांगतो, गडबड करू नका. जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न 10% अपात्र राऊंडचा दुसरा मुद्दा घेतो. आता दुसरा मुद्दा हे झालं टेट 3च्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भामध्ये पाठपुरावा केला आहे. तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना हेच सांगितलं की आम्ही लवकरात लवकर करू. फक्त जर त्या अधिकाऱ्यांना तुम्ही जर आदरयुक्त मान सन्मान देऊन त्यांना विनंती केली तर ती माहिती आपोआप भेटत असते. त्यामुळे ते जाऊन जे पण माहिती घेतात, ते असो शिक्षण आयुक्त कार्यालय असेल, पुणे झडपी असेल किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक तमाम जिल्हा परिषद, महानगरपालिका असेल, तिथे जाऊन अधिकाऱ्यांशी तुम्ही चांगलं प्रेमानं वागा, प्रेमानं बोला. गोड बोलून असं तशातला भाग नाही, पण गोड आदरयुक्त देऊन प्रेमानं बोलून विनंती करून त्यांच्याकडनं माहिती घ्या, काम करून घ्या. कारण का प्रेमानेच आपण जग जिंकू शकतो. तिथं रुबाब दाखवू शकत नाही, कारण आपण काही दिवसांतर त्यांच्या हाताखाली आपल्याला काम करावं लागणार आहे. लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि जो तिसरा मुद्दा आहे, अजून एक क्लिअर करतो. टेट 3
फर्स्टच्या जागा आणि सेकंड फेजच्या जागा ह्या वेगवेगळ्या आहेत, ते क्लिअर करतो. का खूप मुलांचे प्रश्न होते, सर असं जागा गेलं तर कसं होईल, काय होतं, असं काही नाही मित्रांनो. त्या जागा फ्रीज होऊ शकतात किंवा समायोजनाच्या नावाखाली शिक्षण अधिकारी संबंधित 2-3 लाख 4-4 लाख रुपये देऊन हे समायोजन करतात, त्यामुळे जागा येत नाहीत आणि त्या संस्थेच्या जागा जिल्हा परिषदेमध्ये होतात. हा खूप मोठा रॅकेट आहे प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्यांना पकडून, ठीक आहे. आणि त्यामुळं आपल्या नवीन भरतीमध्ये पदभरतीमध्ये संख्या कमी होत असते आणि तेच संस्थाचालक परत संस्थेमध्ये नवीन भरती करतात आणि जुने शिक्षकांना जिल्हा परिषदेमध्ये समायोजन करतात. त्याला मर्ज करणं मग इंग्रजीमध्ये म्हणतो. तर त्यामुळं त्या जागा एकतर मर्ज होतात, समायोजन होतात किंवा पण ते तुम्हाला येत नाहीत. नवीन रोस्टर बनवणं, जागा फ्रीज करणं ह्या खूप किचकट प्रक्रिया आहे, त्यामुळं शक्यता नाही आहे. पण ह्या ज्या गोष्टी आहेत मर्ज करणं आणि समायोजन करणं त्यांना सोपं जातं शिक्षण अधिकाऱ्यांना पकडून, तिथं आपण काहीच करू शकत नाही, ठीक आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 78 शिक्षकांचं समायोजन झालेलं आहे तर रिसेंट काही दिवसामध्ये. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे मित्रांनो, ठीक आहे. तर तुम्हाला हे कडवट गोष्टी आहेत, पण हे तुम्हाला आवडणार नाहीत. मला बोलतात पण हे सत्य आहे, मी सत्य बोलणारा माणूस आहे. मी पण तुमच्यापैकी एक आहे, आपलं कोणतं राजकारण नाही, त्यामुळे मला क्लिअर करणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत मी कधीच कोणाला खोटी माहिती दिलेली नाही आणि देण्याचा प्रयत्न पण करणार नाही आणि हेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. त्या गोष्टी वेगळ्या असो. पण तिसरा मुद्दा जो तुम्हाला घ्यायचा असेल तर ह्या अपात्र गैरहजरच्या राऊंडच्या संदर्भामध्ये, तर अपात्र गैरहजर राऊंड आहे मित्रांनो, अहवाल पाठवण्यासाठी किंवा त्यांच्या जे प्रस्ताव राऊंड होईल त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्या संदर्भामध्ये जे आहे की काही मुलांच्या मागणी आहे की सेकंड फेजच्या जागा आल्या पाहिजे, काही मुलांची मागणी आहे फर्स्ट फेजच्या जागा आल्या पाहिजे, काही मुलांची मागणी आहे फक्त माजी सैनिकची जागा आल्या पाहिजे, काही मुलांची मागणी आहे की फक्त अपात्र गैरहजरच्याच जागा आल्या पाहिजे. म्हणजे प्रत्येकाने आपल्या आपल्या मेरिटनुसार आपल्या आपल्या सोयीनुसार पाठपुरावा करत आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला विवेक बुद्धी वापरा की तुम्हाला जर लागायचं असेल तर प्रयत्न किती करणं गरजेचं आहे. मला एक उदाहरण द्यायचं होतं मित्रांनो, जर फक्त सेकंड फेजच्या जागा आल्या तर तुम्हाला ज्या सेकंड फेजमध्ये अपात्र गैरहजर झालेल्या जागा त्या फक्त त्या जिल्ह्यात येतात, त्यामुळे तुम्हाला तिथं जॉब भेटणार आहे. उदाहरणामध्ये महाराष्ट्रात फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, गोंदिया, भंडारा आणि कोल्हापूर ह्या 3 झिडपी आल्या, एक महानगरपालिका आली, ठीक आहे. बाकी नफा मी ह्याच्यात घेत नाही आहे, काउंटमध्ये घेत नाहीत, कारण का ते 1-2 जागा होतात, ठीक आहे. तर विचार करा, मग अपात्र गैरहजर जागा आल्या तर फक्त तिथंच लागणार मुलं. मला एक सांगा, जर सर्व फर्स्ट फेज सेकंड फेजच्या जर जागा आल्या, जर मागणी आपली तशी असेल, नियमानुसार असेल, तर मला सांगा तुम्ही, जर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल, मराठवाड्यातली प्रत्येक जिल्हा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ किंवा कोकणातली जागा असेल, प्रत्येक जिल्ह्यामधल्या फर्स्ट फेजला जागा आल्या होत्या, मग तेथील अपात्र गैरहजर जागा होत्या त्या जागा आता येतील. त्यामुळं मग तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात लागण्याची काय शक्यता वाढते. त्यामुळं पाठपुरावा करा, प्रत्येक पाठपुरावा आपल्या हक्कासाठी, सर्व आपल्या मुलांसाठी करा, एकटा वैयक्तिक स्वार्थासाठी करू नका. एक तर वैयक्तिक स्वार्थामुळे सेकंड फेज अख्खी खड्ड्यात गेलेली आहे, हे तुम्हाला सांगतो आवर्जून. त्यामुळं खड्ड्यात घालू नका परत, आवर्जून सांगतो. माझ्याकडे भाषा कोणाला कडवट राहत असेल तर मी क्षमा मागतो, पण हे सत्य आहे, हे सत्य स्वीकारा तुम्ही. सेकंड फेजमध्ये मी सर्वांना हे सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, तेच सांगितलं जागा येणार नाही तर आल्या नाही. त्याचं कारण पण मी माझे 2 व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला सांगतोय का आल्या नाही जागा. त्यामुळं मी वैयक्तिक कुणावर काही बोलत नाही, पण मी माझं मत मांडतोय. त्यामुळं तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल नसाल काही नाही, सहमत असाल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये पॉझिटिव्ह टाका, नसेल तरी मला काही तसं वाईट वाटत नाही. तुम्ही माझं व्हिडिओ नाही पाहिलं तरी काही फरक पडत नाही, ठीक आहे. मी व्हिडिओ किंवा अर्निंगसाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी मी काही व्हिडिओ बनवत नाही आणि रोज तर बनवतच नाही. त्यामुळं तुम्हाला क्लिअर करणं माझं भाग्य समजतो, म्हणजे माझं कार्य समजतो म्हणून तुम्हाला सांगतोय, कारण मी पण त्यापैकी एक आहे. करत असाल तर प्रामाणिकपणे पाठपुरावा करा, अन्यथा हे प्रयत्न सोडून द्या, ठीक आहे. फक्त कोणाचा गळा कापून तुम्ही जर त्याच्या छातीवर बसण्याचा प्रयत्न करत असाल तर आमच्याविषयी वैर आहे, आम्ही आमच्या पद्धतीनं करणार. पण मी कोणालाही वैयक्तिक म्हणत नाही, हे फक्त काही अभिवृद्ध उदाहरण म्हणतो, कोणत्याही संघटनेला किंवा कोणत्याही मुलांना म्हणत नाही. ते पहिले क्लिअर करून घ्या. जे काही मुलं 2-4 मुलं आहेत, 5 मुलं आहेत, 7 मुलं आहेत, ते फक्त आपल्या स्वार्थासाठी आपल्या आपल्या पद्धतीनं स्वार्थी प्रवृत्तीने पाठपुरावा करत आहेत किंवा तिसऱ्या टेटमध्ये जागा कमी लवकरात लवकर गोष्टी होण्यासाठी परत रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गमधली काही लागलेली मुलं आहेत त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये येण्यासाठी ते आपल्या स्वार्थी प्रवृत्तीसाठी पाठपुरावा करत आहेत. रजिस्ट्रेशन झालं म्हणजे जागा कमी 1000-2000 जागा आल्या तर त्यांचं होते, असे जे मुलं आहेत त्या प्रवृत्तीच्या मुलांना सांगतोय. त्यामुळे वैयक्तिक कुणाने घेऊ नये, मी सर्वांना कळकळीची विनंती करतो. कारण का आपापसामध्ये आपण भांडण करत बसलो तर आपण कधीच यशस्वी होणार नाही मित्रांनो. त्यामुळं वैयक्तिक आपापसामध्ये मतभेद थोडंसं विसरा, थोडंसं काहीतरी प्रामाणिक गरिबांच्या मुलांचं देणं लागतो म्हणून प्रयत्न करा, तरच आपलं तरी कधी कल्याण होईल. आपण दुसऱ्याचा गळा कापण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्यासाठी खड्डा खोदला तर आपण स्वतः एखाद्या खड्ड्यात पडणार आहे. त्यामुळं एवढं सांगण्याचं तात्पर्य हेच होतं की थोडंसं मोठं ब्रॉड माइंड विचार करा, नॅरो माइंड विचार करू नका. स्वतःचं प्रवर्ग, स्वतःचं माध्यम
ह्याच्यापुरत मर्यादित राहू नका, तर प्रत्येक माध्यमासाठी, प्रत्येक प्रवर्गासाठी, प्रत्येक हिंदी माध्यम असेल, मराठी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल, कन्नड, इंग्लिश माध्यम, सर्व माध्यमासाठी प्रयत्न करा. जास्तीत जास्त जागा कशा येतील, आपल्या तमाम महाराष्ट्रातील गरीब मुलगा कसा लागेल त्यासाठी प्रयत्न करा. मी स्वतः पुण्यात राहतो आहे, त्यामुळं पुण्यातील जेही काम असेल, सत्य माहिती असेल, शिक्षण आयुक्त कार्यालय असेल, माननीय उपसंचालक, शिक्षण उपसंचालक असेल, इथून मुंबईला मंत्रालयाचा पाठपुरावा असेल, मी प्रयत्न करीन आपल्यासाठी, सर्वांसाठी. त्यामुळं असं काही विचार करू नका की मी वैयक्तिक विचार करतो आहे. जे माझ्यासोबत मित्र आहेत त्यांना विचारा किंवा माझे जुने व्हिडिओ पहा, मी जे सांगतो ते स्पष्ट बोलतो तेच करतो आहे, वेगळं काही नाही. आणि जे करतो आहे तेच सांगतो आहे, ते पण वेगळं काही नाही. त्यामुळं सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की जे तुम्ही तुमच्यासाठी जे पाठपुरावा करताय, खूप याचिका ह्या सेकंड फेजच्या संदर्भात पडलेल्या आहेत. त्या याचिकेच्या संदर्भात मित्रांनो खूप नोटीस ह्या संबंधित अधिकाऱ्यांना, संबंधित ऑफिसला आलेल्या आहेत, येत आहेत, भविष्यात येतील पण. त्यानुसार ते अधिकारी वर्ग त्याच्यावरनं किती प्रयत्न करतील त्यावर डिपेंड आहे. खूप याचिका पडलेल्या आहेत, त्यामुळं त्यांना पण त्या गोष्टी त्यांच्या वैयक्तिकनुसार ते लढत आहेत. प्रत्येक आपल्याला लढत आहे, पण हे लढत असताना आपापसामध्ये वैर किंवा संकुचित भावना, एखादं चांगलं काम करत असेल किंवा एखादी चांगली माहिती देत असेल तर त्यांना तुम्ही नाव ठेवू नका. स्वतः पहिले बुद्धी स्वतःला विचारा की आपण त्यांना कधी काळी पाठपुरावा करण्यासाठी फोन करणार आहे. आज त्यांना जर तुम्ही चिखलफेक करत असाल तर ते जेवढं पाठपुरावा करतात ते परत तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळं कधी कोणाशी वैर घेऊ नका, तुम्ही तुमच्या पद्धतीनं वागा. आणि जास्तीत जास्त जागा कशा येतील, सेकंड फेजच्या जर जागा तुमच्या पद्धतीनं, ज्यांच्या पद्धतीनं सेकंड फेजला जे पाठपुरावा करत आहेत तशा असतील, किंवा तिसऱ्या डेटमध्ये जे मुलं 75 जागाचं आपण 1000 जागांचं स्वप्न बघितलं त्या जागा कशा येतील. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतपासून ते शिक्षण आयुक्त आणि मंत्रालय मुंबईपर्यंत पाठपुरावा कसा करता येईल, जास्तीत जास्त जागा कशा नवीन संचमान्यतेनुसार किंवा जुन्या संचमान्यता जे पण संचमान्यता शासन ठरवेल त्यानुसार जागा येतील ते तुम्ही ठरवा, ते प्रयत्न करा, तरच तुम्हाला यश भेटेल. कारण का पाहता 3 वर्ष संपले, 4थ्या वर्षात सुरू होईल आता काही दिवसात एका भरतीला संपवण्यासाठी. त्यामुळं ही वाटतं सोपी इझी गोष्ट नाही आहे मित्रांनो, हसण्यावर घेऊ नका. मला प्रत्येकांना माझे मत आवडतील याची मी काही गॅरंटी घेत नाही, पण हे मी जे मांडतो ते सत्य आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, वेळ निघून गेली की नंतर रडत बसण्याशिवाय, पश्चाताप करण्याशिवाय काही आपल्या हातात राहणार नाही. हे असं बोलणारे तुम्हाला खूप कमी लोक भेटतील. प्रत्येकजण तुम्हाला गोड बोलून तुमच्याकडनं स्वार्थ साधण्याचा प्रयत्न, त्यांचा वैयक्तिक स्वार्थ साधून घेतील. त्यांच्याशी थोडंसं सांभाळून राहा. तुम्ही विवेक बुद्धी वापरा, स्वतः पाठपुरावा करा, स्वतः काम करा, तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही. राहिला प्रश्न पाठपुराव्याच्या संदर्भात, जागेच्या संदर्भात, तर मी पुण्यातनं वेळोवेळी पाठपुरावा करण्यास, काही सत्य माहिती, काही घडामोडी घडत असतील तर तुम्हाला 100% आयुक्त कार्यालयातून पाठपुरावा करून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेनच. आणि आज काही आमचे संबंधित मुलं, म्हणजे काल शुक्रवारी काही मुलं उर्दू माध्यम असेल, काही मुलं आपले गेले होते, त्यांच्याकडनं ही माहिती तुम्हाला सांगतो. आम्ही सर्व मिळून काम करतो आहे, एकटाचं हे काम नाही आहे. त्यामुळं हे सर्व गोष्टी सत्य आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवा, प्रयत्न करा. आणि हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला, रजिस्ट्रेशनच्या संदर्भात असेल किंवा त्याच्यानंतर अपात्र ग्राहक राऊंडच्या संदर्भात असेल मित्रांनो, ठीक आहे. आणि म्हणजे कसं आहे माहिती आहे का, सेकंड फेजच्या ज्या जागा आहेत त्या जागा मग आपल्या म्हणजे सेकंड फेजच्या मुलांना नाही आल्या तर ते तिसऱ्या डेटला येत नाहीत, मला क्लिअर सांगतो अगोदरच. त्यामुळे तुम्ही दोघा सेकंड फेजच्या मुलं आणि तिसऱ्या डेटच्या मुलांनी आपापसामध्ये वैमनस्य किंवा वैर निर्माण करून घेऊ नका. कारण ही सत्य गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि याचं कारणच ते आहे. अगोदर पण मी हेच गोष्टी सांगतो आहे, परत ते सांगतो आहे. आज मला खूप फोन कालपासून येत होते, त्यामुळे मला तुम्हाला सांगणं गरजेचं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आणि कालची जी अपडेट होती, शिक्षण आयुक्त कार्यालय भेट आणि मुंबईची काही भेट होती, त्या भेटीसंदर्भात मी तुम्हाला पाठपुरावा केला आहे. आणि म्हणजे मुलांनी केला आहे, काही मुंबई टीमनं पण काही केलं आहे, त्या संदर्भात तुम्हाला माहिती दिली की मुंबईमध्ये पण रजिस्ट्रेशन लवकर सुरू करण्यासाठी आणि त्या गेल्या असतात त्याच्यामध्ये कलिश्मा कंपनीचा पण उल्लेख आलेला आहे मित्रांनो. त्यामुळं गती तर निर्माण होईलच. काही याचिका आहेत, काही पाठपुराच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्यानुसार शासन जो ठरवेल आचारसंहिता आहे त्याच्या अगोदर काही ना काही घडामोडी घडतीलच. आणि खूप सेकंड फेजच्या बदलासंदर्भात तिसऱ्या डेटमध्ये खूप बदल होणे पण गरजेचं आहे मित्रांनो. 1.1 पद असेल, संचमान्यतेचा निर्णय असेल, जागेच्या संदर्भात असेल, रोस्टर क्लिअर असेल, आदेश असतील, ह्या खूप गोष्टी आहेत मित्रांनो. त्या गोष्टी जोपर्यंत होत नाहीत नंतर मग काय होते, पुढचं पाठ मागचं सपाटसारखी कहाणी होऊन जाईल, पुढं पाठच होत जाईल, मागं काहीच होणार नाही. म्हणजे काहीच आयुष्य म्हणजे कन्क्लूड मुद्दा असा की शेवट आपल्या हातामध्ये काय लागत नाही. त्यामुळे हे सत्य आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो आहे की पाठपुरावा तुमच्या पद्धतीनं करा. जेवढी मुलं लागतील त्याचा फायदाच आहे. तिसऱ्या डेटला पण जागा आपण आणण्यासाठी आपण प्रयत्न करतच आहोत. आपण सर्व प्रयत्न करूया, एवढीच मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आहे. विनंतीसाठी हा व्हिडिओ होता किंवा पुण्यातल्या काही माहितीसाठी हा व्हिडिओ होता. आणि जास्तीत जास्त मुलापर्यंत शेअर करा. जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुण्यातून तुम्हाला ऑथेंटिक आणि सत्यमय माहिती देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.